व्हेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाय. तेच ट्रम्प ज्यांना नोबेल शांतता पुरस्कार म्हणजेच नोबेल पीस प्राइज हवा होता, पण आता समजतंय की त्यांना तो का मिळाला नाही. त्यांनी व्हेनेझुएलावर हल्ला करण्याचे कारण हे दिले आहे की व्हेनेझुएला नार्कोटिक्स आणि ड्रग्सचा व्यवहार करतो आणि बेकायदेशीरपणे हे साहित्य अमेरिकेत पोहोचवतो. पण याची खरी कारणे वेगळीच आहेत. फ्लोरिडा आणि काराकस, जी व्हेनेझुएलाची राजधानी आहे, यांच्यातील अंतर एकूण 2000 किलोमीटर सुद्धा नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या दिल्ली ते पोर्ट ब्लेअरचे अंतर सुद्धा यापेक्षा जास्त आहे. व्हेनेझुएला आता इराण आणि चीनच्या खूप जवळ येत आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत, सौदी अरेबियापेक्षाही जास्त. पण त्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे देशाला लोकशाहीने नाही तर हुकुमशाहीने चालवत आहेत. तिथली करन्सी म्हणजेच चलन जवळपास संपलेली आहे आणि मानवाधिकार अजिबात उरलेलेच नाहीत. आता हे लोक इराणप्रमाणेच दुय्यम मार्गाने म्हणजे सेकंडरी राऊट्स वापरून आपले तेल इतर देशांना विकत आहेत आणि इराणलाही फंड करत आहेत. चीनने गेल्या 10 वर्षात व्हेनेझुएलामध्ये 60 ते 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. तिथे रेल्वे आणि पोर्ट प्रोजेक्ट सुद्धा सुरू केलेले आहेत. यामध्ये एक धक्कादायक गोष्ट अशी की व्हेनेझुएला चीनला जे तेल विकतो त्याचे पैसे चीन देत नाही. चीनने त्यांना कर्जाच्या अशा सापळ्यात अडकवलेला आहे, ज्याला डेट ट्रॅप म्हणतात, की तेलाच्या बदल्यात फक्त कर्ज फेडले जात आहे. थोडक्यात काय तर व्हेनेझुएला हा देश अमेरिकेपासून अंतराने खूप जवळ आहे, पण राजकीय दृष्ट्या तो अमेरिकेचे शत्रू असलेल्या चीन आणि इराणच्या गोटात गेलेला आहे आणि म्हणूनच अमेरिकेला प्रॉब्लेम झाला आणि हा हल्ला करण्यात आला. पण आता अमेरिकेला आमचा एक प्रश्न आहे. जेव्हा युक्रेन नाटो जॉईन करत होता आणि तो रशियाच्या सीमेला लागून होता, तेव्हा रशियाने विरोध केला आणि हल्ला केला, तेव्हा तुम्ही युक्रेनला का पाठिंबा देत होता? जेव्हा पाकिस्तानचा विषय येतो, आमचे आणि पाकिस्तानचे अंतर तर 2000 किलोमीटर पण नाही. आमचे अंतर खूपच कमी आहे. जेव्हा आम्ही पाकिस्तानला उत्तर देतो तेव्हा तुम्ही मध्ये का येता आणि तुमच्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांकडून पाकिस्तानचा बचाव का केला जातो? आणि तिसरा मुद्दा, भारतासाठी हीच योग्य वेळ आहे बांगलादेशला उत्तर देण्याची. कारण अमेरिकेने व्हेनेझुएला सोबत जे काही केलं त्यापेक्षा जास्त सबळ कारणे आपल्याकडे आहेत. बांगलादेशमधील इस्लामिक अतिरेक्यांना त्यांच्याच भाषेत समजवण्याची. जय हिंद. बाकीच्यांबरोबरही नक्की शेअर करा.